नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऑफिशियल एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती, महाराष्ट्र स्टुडंट मित्रावरती। आजचं जे नोटिफिकेशन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। द न्यू इंडियन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक गव्हर्नमेंट अंडरटेकिंग इन्शुरन्स कंपनी आहे। या ठिकाणी अप्रेंटिसशिपची भरती निघाली आणि ही अप्रेंटिसशिपची भरती नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजे नॅट अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 याद्वारा घेण्यात येते। तर जे फ्रेशर ग्रॅज्युएट त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी, बिकॉज जर त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि ही एक वर्षाची अप्रेंटिसशिप आहे। आफ्टर 1 इयर ज्या वेळेला इन्शुरन्स कंपनी गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब ॲड येत असतात त्या ठिकाणी तुमचा हा अनुभव ॲड केला जाईल आणि तुमची सिलेक्शनची चान्सेस वाढतील। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, कारण की मध्ये जर एखादा पॉईंट तुम्ही पाहिला नाही तर उद्या उठून तुमची भविष्यातला चान्स हा जाऊ शकतो। जे फ्रेशर ग्रॅज्युएट आहे, मी पुन्हा सांगतो आहे, जे फ्रेशर ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी। चला तुमचा वेळ वाया न घालता मी लगेच व्हिडिओला सुरुवात करतो। जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यावरती ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून या चॅनलवरती जे नवीन जॉब अपडेट असतील त्यांचं फर्स्ट नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट शॉर्ट होऊन जाईल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जे टोटल सीट आहेत अप्रेंटिसशिपच्या त्या 550 इतक्या टोटल सीट अवेलेबल आहेत। या ऑल ओव्हर इंडियाच्या जागा आहेत। महाराष्ट्रामध्ये किती जागा अवेलेबल आहेत त्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे। आता याचं जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे ते 23/6/2026 पासून सुरू झालेलं आहे आणि याची जी काही क्लोजिंग डेट आहे ती 6/7/2026 आहे आणि याची एक्झामिनेशन डेटसुद्धा इथे त्यांनी देऊन ठेवली आहे, ती म्हणजे 12/7/2026ला, म्हणजे एकदम कमी पिरियडमध्ये तुमची एक्झाम इथे या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ज्या जागा आहेत 550 त्या ऑल ओव्हर इंडियासाठी, पण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीज वाईज किती जागा अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। तर महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरीला 13 जागा आहेत, ST कॅटेगरीला 11 जागा आहेत, OBCला 32 जागा आहेत, EWSला 13 जागा आहेत, जनरलला 69 जागा आहेत, अशा एकूण 138 जागा आहेत आणि हँडिकॅप असतील त्यांच्यातले प्रकार आहेत त्यांच्यासाठी ऑदर जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट, ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे, आता सपोज तुम्ही महाराष्ट्रातलं आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्येच अप्लाय करणार आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसशिप कुठे करावी लागणार आहे तर त्यांचे जे रिजनल ऑफिस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे। तर त्यांचे महाराष्ट्रातील रिजनल ऑफिस कुठे आहेत तर त्यांनी देऊन ठेवलं आहे की मुंबई, नंतर मुंबई 3rd, नंतर मुंबई 5, नागपूर आणि पुणे। या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला या रिजनल ऑफिसमध्ये अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं एज क्रायटेरिया किती असायला हवा तर मिनिमम 21 आणि मॅक्सिमम 30 वर्ष इथे लागतं आहे। आता ही एक गव्हर्नमेंट कंपनी, गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडरमध्ये ही अप्रेंटिसशिप केली जाणार आहे। साहजिक या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीज वाईज एज रिलॅक्सेशन मिळतं आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की SC STला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। आता एज रिलॅक्सेशनच्या बाबतीमध्ये बरेचसे विद्यार्थी, जे नवीन विद्यार्थी आहेत ते गोंधळ करतात। एज रिलॅक्सेशनचा अर्थ असा आहे की सपोज समजून घ्या की एक स्टुडंट आहे, त्याचं एज हे 30 कंप्लीट झालं आहे आणि तो SC ST कॅटेगरीमध्ये येतो, त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। याचा अर्थ असा आहे की 30 + 5 म्हणजे तो 35 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो। आता OBCला जे नॉन क्रिमिनलवाले आहेत, नॉन क्रिमिनल ज्यांना मिळते OBCमध्ये त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 30 + 3 33 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात। नंतर जे हँडिकॅपवाले आहेत त्यांना 10 वर्षाचं, आणि जे विंडोज आहे, डायव्हर्स वुमन आहे, नंतर जे लिगली सेपरेट झाले त्यांच्यासाठी, जे जनरल आणि EWSवाले आहेत त्यांना 35 वर्षापर्यंत ते लेडीज अप्लाय करू शकतात। जे OBCपर्यंत आहेत ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आणि जे SC ST कॅटेगरीमध्ये येतात ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। कोणते? जे विंडोज आहेत, डायव्हर्स वुमन आहेत, नंतर लिगली सेपरेट झालेल्या लेडीज आहेत,
ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता या अप्रेंटिसशिपमध्ये अप्लाय करण्यासाठी तुमचं एनी ग्रॅज्युएशन म्हणजे तुमची डिग्री कोणत्याही विषयात झालेली असली तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता मी तुम्हाला सांगत असताना जर तुम्हाला काही प्रश्न उद्भवत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तो प्रश्न पुटअप करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि त्याला उत्तरही देतो, हे तुम्ही विसरू नका. माझी पुन्हा एक वेळा विनंती आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर शेअर करायला विसरू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी जीवनाला नवीन दिशा मिळू शकते, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. त्यामुळे चॅनलला शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणि कमेंट्समध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसत नसेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव अगोदर कमेंट्स करा आणि त्यानंतर तुमचा प्रश्न कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ पाहतायत. आता ह्या अप्रेंटिसशिपसाठी एक्झाम घेतली जाणार आहे. तर आता इथे एक्झाम फी किती आहे? इथे 18% GST ॲड करण्यात आलेलं आहे. आता जे जनरल EWS OBC मधील पुरुष आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये प्लस 18% GST मिळून 944 रुपये इतकी फी लागते. आणि ते जनरल EWS OBC मध्ये फिमेल आहेत त्यांच्यासाठी 600 रुपये प्लस 18% GST अशी मिळून 708 रुपये इतकी फी या ठिकाणी लागते. आणि जे SC ST PWD मधील एनी जेंडर असतील म्हणजे मेल फिमेल ऑदर त्यांच्यासाठी 200 रुपीज फी लागते प्लस 18% GST असे 236 रुपये फी या ठिकाणी त्यांना लागते. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार? सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट. आता या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऑनलाईन रायटिंग टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. तर या ठिकाणी जे सब्जेक्ट आहेत आणि क्वेश्चन्स आहेत, मार्क आहे, टोटल ड्युरेशन किती आहे आणि क्वेश्चनचं मीडियम कसं राहणार आहे म्हणजे लँग्वेज कशी राहणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तुम्ही पॉज करून व्हिडिओ पाहू शकतात. या ठिकाणी पाहू शकतात की कशी याचं एक्झाम स्ट्रक्चर आहे. तर जनरल अँड फायनान्स अवेअरनेस याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स येणार आहे 25 मार्कांसाठी. याचं जे मीडियम आहे ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील. नंतर सेकंड सब्जेक्ट आहे जनरल इंग्लिश. 25 प्रश्न राहतील, 25 मार्कांसाठी राहतील, इंग्लिश मीडियममध्ये राहतील. द क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन्स राहतील, 25 मार्कांसाठी राहतील, इंग्लिश आणि हिंदी या दोघी लँग्वेजमध्ये हे क्वेश्चन्स अवेलेबल राहतील. नंतर कॉम्प्युटर नॉलेज राहील, 25 क्वेश्चन्स राहतील, 25 मार्कांसाठी राहतील, इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल राहतील. टोटल क्वेश्चन्स 100, टोटल मार्क 100, एकूण वेळ 60 मिनिट म्हणजे 1 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपण याच्यावरती एक टेस्ट सिरीज अरेंज करतो आहे, म्हणजे जी पण नोटिफिकेशन येते त्याच्यावरती आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण देणार आहोत. तर तुम्ही त्याला चॅनलला जॉईन करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका. आणि एक्झाम सिलेक्शनबाबत पॅटर्नविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील जसं की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, नंतर सेक्शनमध्ये तुम्हाला सेक्शन टायमिंग इथे अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे की नाही, तर त्याविषयी काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की टाका. मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता या अप्रेंटिसशिपमध्ये फर्स्ट एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होऊन जातं आहे त्यानंतर एक रिजनल लँग्वेज टेस्ट इथे घेतली जाणार आहे. जर तुमचं 10वी किंवा 12वीला तुमचा मराठी विषय असेल तर तुम्हाला ही टेस्ट द्यायची गरज पडणार नाही, बिकॉज ही त्या स्टेटसाठी घेण्यात येते. तुम्ही जर महाराष्ट्रात आहे तर तुम्हाला मराठी यायला हवी. इथे त्यांनी स्पष्ट देऊन ठेवले की तुम्हाला लिहिता वाचता बोलता आणि अंडरस्टँडिंग करता यायला हवी. जर तुम्ही 10वी 12वीला मराठी विषय तुमचा असेल तर तुम्हाला टेस्ट द्यायची गरज पडणार नाही. जर तुमचं नसेल तर तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट ही द्यावी लागणार आहे. आता याचा जो काही ट्रेनिंग पिरियड जो राहणार आहे म्हणजे अप्रेंटिसशिपचा जो काही पिरियड राहणार आहे तो 12 महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा पिरियड या ठिकाणी राहणार आहे, हे तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे टायपिंग तुम्हाला किती मिळणार. तर इथे जो पर मंथचा टायपिंग तुम्हाला मिळणार आहे तो 12,300 इतका टायपिंग तुम्हाला मिळणार आहे. आता तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची 1 वर्षाची अप्रेंटिसशिप ज्यावेळेला कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर इथे एक असेसमेंट घेतलं जाणार आणि एक सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाणार आहे. आता अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर तुमची जी काही एक्झाम होणार आहे ती एक्झाम
BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BFSISSC ही तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे 12 महिन्याची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत एक एक्झाम द्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेशन हे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे मी तुम्हाला या अप्रेंटिसशिप नोटिफिकेशनविषयीची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला एज क्रायटेरिया, एलिजिबिलिटी, स्टायपेंड, तुमचं एक्झाम स्ट्रक्चर, संपूर्ण माहिती मी तुम्हाला शॉर्टमध्ये अवेलेबल करून दिली. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता प्रश्न येत असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये पुट करा. सोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी द्या. मी प्रत्येक कमेंट वाचतो, त्याला रिप्लायही करतो आणि तुमचं शिक्षणही सांगा, जेणेकरून मी तुमच्या शिक्षणानुसार नवीन जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येईन. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, माझी पुन्हा एक वेळा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बाजूला बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नवीन असाल तर माझं सांगणं आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या याच्या योग्यतेनुसार वाटत नसेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाला तरी जीवन हा घडवू शकतो, त्याच्या जीवनाला दिशा देऊ शकतो, हे तुम्ही विसरू नका. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.